रामटेकच्या देवलापार वनपरिक्षेत्रात वाघिणीला जेरबंद करण्यासाठी गोवंशीय वासराचा जिवंत आमिष म्हणून वापर करण्यात आल्याचा आरोप विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने केलाय। या प्रकारामुळे संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले असून त्यांनी रामटेकच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देत तातडीने चौकशीची मागणी केली आहे। निवेदनानुसार TUI 21 या वाघिणीला पकडण्यासाठी वासराचा जिवंत आमिष म्हणून वापर करण्यात आल्याचा आरोप आहे। तसेच वासराच्या गळ्यात नायलॉनची दोरी बांधण्यात आल्याचे संघटनेने म्हटलंय। गोवंश संरक्षणाबाबत कायदा अस्तित्वात असताना अशा प्रकारे वासराचा वापर करण्यात आला असेल तर त्याची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणाची सर्वकष चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई न झाल्यास संबंधित कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने दिलाय। निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी नागपूर तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही पाठवण्यात आल्या आहेत। वाघिणीला पकडण्यासाठी जो कृत्य वन विभागाने केलेला आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही संपूर्ण बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने याचा जाहीर निषेध करतो आणि त्याच अनुषंगाने आज माननीय तहसीलदार साहेब आणि SDO साहेब यांना आम्ही निवेदन देण्यासाठी इथे एकत्र आलेलो आहे। यावरती जर दखल घेतली नाही तर या विषयाला घेऊन आणखी मोठ्या प्रमाणावरती आंदोलन करण्यात येईल। तरी माननीय तहसीलदार साहेब आणि SDO साहेब याबद्दल आम्ही त्यांना निवेदन करायला इथे जमलेलो आहे। डोंगरताल या गावामध्ये वन अधिकाऱ्यांनी जो प्रकार घडून आणला त्यामध्ये गायीच्या वासराचा नायलॉनची दोरी लावून त्यांनी झाडाला बांधलं आणि ती जी वाघीण आहे त्या वाघिणीला जेरबंद करण्याकरता गायीचा वापर करण्यात आला। ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये गायीचं रक्षण झालेलं आहे आणि या गायीचं रक्षण करण्यासाठी बजरंग दल विश्व हिंदू परिषद रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही। ज्यांनी हे पाऊल उचलले आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा ऑफिसच्या समोर, तहसीलच्या समोर, वन विभागाच्या फॉरेस्टच्या ऑफिसच्या समोर याच्यावर मोठ्या प्रमाणात आंदोलन करू ही आमची मागणी आहे। ज्या ज्या ऑफिसरनी हे पाऊल उचलले आहे त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। दुसराही पर्याय त्यांच्याकडे होता, बकरीचा वापर करता आला असता कदाचित किंवा अन्य काही गोष्टींचा वापर करता आला असता, गायीचाच काबर वापर करण्यात आलेला आहे। हा महाराष्ट्र आणि बजरंग दल विश्व हिंदू परिषद हे खपवून घेणार नाही। फॉरेस्ट अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे। इंडिया न्यूज डिजिटल 24 पंकज चौधरी, रामटेक, नागपुर। क्या आपके चेहरे पर आ गई है असमय झुर्रियां, त्वचा पर काले दाग या फिर ऑर्थोराइड्स प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना और असमय बालों का सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी और इन सभी प्रॉब्लम से आप हो गए हैं बेहद परेशान? तो अब से आपको इन सभी से मुक्त करने के लिए और सभी परेशानियों पर पक्का और सफल आयुर्वेदिक उपचार का लाभ उठाने के लिए काले आयुर्वेदिक पायल्स लेजर हॉस्पिटल लाया है समस्याओं पर निवारण। आज ही आइए नागपुर के सबसे अच्छे हॉस्पिटल काले आयुर्वेदिक पायल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा इन सभी समस्याओं का निवारण। हमारा पता काले आयुर्वेदिक पायल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। संपर्क करें 7553877070 या फिर 9423105824।